हरि ओम. चिंतन प्रवचन क्रमांक 102. स्थितप्रज्ञ भाग 2. विरोधाभास. सांख्ययोगाचे आचरण मुक्ती प्राप्त करून देण्यासाठी फार उपयुक्त आहे. यामुळे स्थितप्रज्ञ याचे प्रास्ताविक पाहिल्यावर आता आपण भगवद्गीता आणि माऊलींची भावार्थ दीपिका या अनुषंगाने स्थितप्रज्ञ सविस्तर समजावून घेऊ. सांख्ययोग या दुसऱ्या अध्यायात समत्व, समबुद्धी यावर भगवंत श्रींनी भर दिल्यावर अर्जुनाने भगवंत श्रींना स्थितप्रज्ञ याविषयी प्रश्न विचारले आहेत. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्य केशव, स्थितधी किम प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. हे केशवा, जो समाधिस्थ झाला आहे अशा स्थिरबुद्धियाची लक्षणे काय आहेत? समाधिस्थ बोलतो कसा, तो बसतो कसा, तो चालतो कसा? याआधी उपदेश करताना भगवंत श्रीने समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्यसी असे शब्द वापरले आहेत. यात तुझी बुद्धी समाधीमध्ये स्थिर होईल, तुला योगस्थिती प्राप्त होईल. तेव्हा काय होईल ते अर्जुनाला सांगण्याचा भगवंत श्रींचा हेतू आहे. भगवंत श्रीने याआधी कुठेही स्थितप्रज्ञ असा शब्दप्रयोग केलेला नाही, परंतु त्यांनी जे म्हटले की समाधीमध्ये तुझी बुद्धी स्थिर, यावरून अर्जुनाने स्थितप्रज्ञ हा शब्दप्रयोग योजिला आहे. समाधी बुद्धी स्थिर या भगवंत श्रींच्या बोलण्यावरून त्याने यामधून हे शब्द जोडून स्थितप्रज्ञ हा शब्द वापरला आहे. स्थितप्रज्ञ हे अर्जुनाचे साहित्यिक अपत्य आहे. येथे अर्जुनाने समाधीमध्ये स्थिर झालेला बोलतो, बसतो, चालतो कसा असे विचारले आहे. स्थिर याबद्दल विचारताना अस्थिराबद्दल विचारणा केली आहे. यामुळे सकृत दर्शनी यामधील स्थिर या शब्दप्रयोगामुळे येथे बोलणे, बसणे, चालणे हा विरोधाभास वाटतो, परंतु येथे विरोधाभास नाही. आपल्याला समाधी म्हणजे योगाधिराज पातंजलींची समाधी म्हणजे देह समाधी माहीत आहे. माऊलींनी निरूपण करताना जो समाधी सुख भुंजे अखंडित असेच म्हटले आहे. यामुळे चटकन देह समाधी आपल्या डोळ्यासमोर येते, आपण त्याच अनुषंगाने विचार करतो. यामुळे असा विरोधाभास आहे असे सकृत दर्शनी वाटते. अर्जुनाने स्थिरबुद्धियाची समाधी अवस्था विचारली आहे. यामुळे ही समाधी अवस्था देहाची नसून ती बुद्धीची, ज्ञानाची आहे. ही देह समाधी नसून ज्ञान समाधी आहे. देह समाधीच्या स्थिरतेत अस्थिरता अशक्य आहे, परंतु ज्ञान समाधीच्या स्थिरतेत अस्थिरता शक्य आहे. देह समाधी अवस्थेमध्ये देह जागा सोडून जाणे असंभव आहे. तसे झाल्यास समाधी भंग पावेल, परंतु ज्ञान समाधीमध्ये निश्चल देहाबाहेर बुद्धी यात्रा करू शकते. याप्रमाणे ज्ञान समाधीमध्ये बुद्धी औषात्म्याच्या सहाय्याने भगवंतरी श्री योगेश्वर आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाची यात्रा करते. म्हणून तर आत्मदर्शन, साक्षात्कार, स्वस्वरूपावस्था प्राप्त होते. देह समाधीमधून यथा कालावधीनंतर व्युत्थान व्हायला होते. नंतर देह समाधी पुन्हा साध्य होते. असे नित्य उपासनेमध्ये होत असते. देह समाधी कायमस्वरूपी टिकाऊ नाही. देह समाधी कोणत्याही विषयावर साध्य होऊ शकते. देह समाधीला कालमर्यादा आहे, परंतु ज्ञान समाधी एकदा साध्य झाली की आपण प्रायः त्यातच रत राहतो. आपण आत्मज्ञाने साक्षात्कारी होतो. आपल्याला स्वस्वरूपावस्था प्राप्त होते. यथा कालावधी ज्ञान समाधी देह त्यागाबरोबर परमयात्रा करते. मुक्तीदेस्ती पुरुषोत्तमामध्ये विलीन होते. नित्य साधना उपासना करताना आपल्याला मधूनमधून देह समाधी साध्य होत असते. आपण अनेक विषयावर, विविध विषयावर ध्यान लावतो. त्या विषयाचे सखोल ज्ञान आपल्याला ध्यानावस्थेत प्राप्त होत असते. अनेक साधकांना असा अनुभव येत असतो. अनेक समस्या अशा ध्यानावस्थेत सुटतात. ही एक प्रकारची आपली वृत्ती झालेली असते. परंतु ज्ञान समाधीमध्ये
आपल्या सर्वच वृत्तींची निवृत्ती होते. आपण देहातीत, मनातीत, कल्पनातीत, विचारातीत इत्यादी असे सर्वस्वामधून दूर होतो. एक प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून आपल्याला भौतिकातच असे नाही तर कशामध्येही जराही स्वारस्य उरत नाही. अशा प्रकारे सकृत दर्शने जरी आपल्याला येथे विरोधाभास वाटत असला तरी प्रत्यक्षात तो विरोधाभास नाही, तर या दोन भिन्न प्रकारच्या समाधी अवस्था आहेत. त्यांचे परिणाम निरनिराळे आहेत. त्यांचे आपल्याला भौतिक आणि आध्यात्मिक असे फायदे होत असतात. आता यानंतर पुढील महत्त्वाचा मुद्दा असा की ती ज्ञानसमाधी असल्यामुळे ती बुद्धीची, ज्ञानाची, सांख्याची परिसीमा अंतिम शेवटची अवस्था आहे. यालाच प्रज्ञा म्हणतात. हे आपण याआधी पाहिले आहे. ज्ञानसमाधी भंग पावणे अशक्य असते. यायोगे ती आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाची यात्रा करते. यास्तव आपण स्थितप्रज्ञता समजावून घ्यायची आहे. देहामधील भौतिक देहव्यापार, देहधर्म सुरू ठेवून देह जीवित ठेवायचा, कारण एरवी आत्मयात्रा करणे शक्य नाही, मुक्ती मिळणे शक्य नाही आणि ज्ञानसमाधीने स्थितप्रज्ञ होऊन आत्मयात्रा करायचे, मुक्त व्हायचे. ज्ञान किती हवे, कर्म किती करावे हे प्रश्न अध्यात्मामध्ये अविवेकी आहेत. भौतिकात ज्ञान चौफेर, चतुरस्र, बहुआयामी, सर्व समावेशक, सर्वगुणसंपन्न इत्यादी इत्यादी असावे लागते. माझ्यावेळी ज्ञानाच्या कला, वाणिज्य, विज्ञान अशा 3च शाखा होत्या. त्यात प्रावीण्य मिळवल्यावर त्याचाच पुढील विस्तार म्हणजे उत्तर ज्ञान असायचे. वैद्यबुवा सर्दीपासून बाळंतपणापर्यंत सर्व प्रकार सांभाळायचे. आता डाव्या आणि उजव्या हाताला निराळा तज्ज्ञ उपलब्ध आहे. इतर आजारांची तर ही गोष्ट निराळीच. वाणिज्यवाला हिशेबाची चोपडी सांभाळायचा. कलावाला मास्तर होऊन उत्तम नागरिक म्हणून विद्यार्थी तयार करायचा. पोट भरण्यासाठी 3च प्रकार होते. शेती करायची किंवा व्यापार करायचा किंवा कोणाकडे तरी नोकरी करायचे. समाज 3 भागात विखुरलेला होता. श्रीमंत वर्ग, मध्यम वर्ग, उर्वरित वर्ग. जो तो आपापल्या अंगणात जमेल तितका बागडत जगत होता. त्या जगण्यात आनंद मानत होता. आता ज्ञानाचा विस्तार खूप झाला आहे आणि दररोज तो वाढत आहे. आजचे ज्ञान महिनाभरात जुने होते. नवीन व्हर्जन आले म्हणे. भौतिकात कर्म किती कोणते करावे याला काही मर्यादाच नाही. विजेचे दिवे तयार करणारी कंपनी टूथपेस्ट तयार करते. मोटारी तयार करणारी कंपनी मीठ विकते. योगी कारखाना चालवितात. 10वी नापास झालेले मंत्री होतात आणि राज्यकारभार चालवितात. माझ्या जमान्यामधील गोष्ट आहे. मी पातंजल योगसूत्रांचे निरूपण लिहिले आणि एखाद्या संस्कृत जाणकाराकडून तपासून घ्यावे म्हणून चौकशी करून एका महानुभवी पंडितांकडे गेलो. माझ्या लिखाणाऐवजी त्याने माझ्या शैक्षणिक पात्रतेची चौकशी केली. मी वाणिज्य शाखेचा पदवीधर आहे असे सांगताच त्यांनी माझी चांगलीच हजेरी घेतली. मी कसे तरी अवसान आणून सांगितले की संतश्रेष्ठ तुकाराम महाराज वाणी होते. त्यांनी गाथा लिहिली. त्यात आध्यात्मिक अभंग आहेत. त्यांच्या आगीत माझ्याकडून तेल ओतले गेले. मला कसे तरी काहीतरी करून तेथून सुटका करून घ्यावी लागली. अध्यात्मात स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करायचे. त्या कर्मयोगापुरते ज्ञान मिळवायचे. बाकी सर्वांच्या अतीत, अलिप्त, अकर्ता, अभोक्ता राहायचे. शारीरिक, मानसिक, बौद्धिक, काल्पनिक, तार्किक इत्यादी अशा सर्वापासून दूर असायचे. योगाधराज पातंजली परमेश्वर कसा आहे ते सांगतात. क्लेशकर्म विपाक आशयेहि अपरामृष्ट पुरुषविशेष ईश्वरः. अर्थात दुःख, कर्म, परिणाम, संचय यापासून दूर असलेला म्हणजे परमात्म्याचा अंश असलेला देहामधील अंशात्मा ईश्वर होय. आपली प्रज्ञा अशाच प्रकारे परमात्म्याप्रमाणे असायला पाहिजे. यासाठी योग्य असे स्वधर्माने प्राप्त स्वकर्म आणि त्या अनुषंगाने आवश्यक इतकेच ज्ञान आपल्याला असायला हवे. तीच प्रज्ञा आहे. परमात्म्याकडे प्रस्थान ठेवायचे म्हणजे आपण त्याच्याप्रमाणे असायला हवे. तरच परमात्म्या मिलन शक्य आहे, मुक्ती शक्य आहे.
यासाठी संतांचे ज्ञान आणि कर्म अभ्यासावे. अर्जुनाच्या प्रश्नाचे उत्तर देताना भगवंत श्रीने 2 अध्याय श्लोक क्रमांक 55 या श्लोकामध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणे म्हणजे त्याला ओळखावा कसा ते सांगितले आहे. अध्याय 2 श्लोक क्रमांक 56 आणि 57 या श्लोकांमध्ये स्थितप्रज्ञ बोलतो कसा म्हणजे तो व्यक्त कसा होतो ते सांगितले आहे. अध्याय 2 श्लोक क्रमांक 58 ते 63 या श्लोकांमध्ये स्थितप्रज्ञ बसतो कसा म्हणजे तो संसारात वर्तन कसा करतो ते सांगितले आहे. शेवटी 2 अध्याय श्लोक क्रमांक 64 ते 71 या श्लोकांमध्ये स्थितप्रज्ञ चालतो कसा म्हणजे तो व्यवहार कसा करतो ते सांगितले आहे. यथामते यथाशक्ती आपण सर्व पुढील चिंतनामधून जाणून घ्यायचा प्रयत्न करू. हरिओम.